नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी टॉप 9 या बातमीपत्रामध्ये सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहणार आहोत जरांगे यांनी फडणवीसांवर केलेल्या घणाघाती टीकेसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. बीडमधल्या जाळपोळीच्या प्रकाराची गंभीर दखल घेणार, पोलिसांकडून कडक कारवाई होणार. जाळपोळीनं तर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. काही लोकांचे हॉटेल, दवाखाने जाळ, प्रतिष्ठानं जाळ, अशा प्रकारचं जी कारवाई केली आहे ही कारवाई अत्यंत चुकीची आहे. त्याची अतिशय गांभीर्याने दखल ही राज्य सरकारने घेतली आहे. एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची खूप सवय, त्या कलाकार उपमुख्यमंत्र्याकडे बघायला लागेल. जरांगे पाटलांचं नाव न घेता फडणवीसांवर निशाणा. अशा काड्या करायची लय सवय. काय झाला खातो आमचं तर वरगोड लागत. आता द्यायची वेळ आली तर म्हणतो रस्त्यावर ये, तू रस्त्यावर तुला कोणत्या सरकारचे खुश आहे ना, त्यातला एक उपमुख्यमंत्री तर कलाकार आहे, त्याच्याकडे बघायला. घर जाळणाऱ्यांवर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करणार, कलम 307 नुसार कारवाई होणार. फडणवीसांची माहिती. तर अमित शहांसोबतही फडणवीसांची फोनवरून चर्चा. घर जाळण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी पोलीस 307च्या अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केला, याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. तुम्हीच घरं जाळता आणि आम्हाला शिकवता का? बीडमधल्या गरीब मराठ्यांवर गुन्हे दाखल कराल तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसमोर येऊन बसेल, जरांगे पाटलांचा इशारा. कारण त्याला अशा काड्या करायची लय सवय. काय झाला खातो आमचं तर वरगोड लागत. आता द्यायची वेळ आली तर म्हणतो रस्त्यावर ये, तू रस्त्यावर तुला कोणत्या सरकारचे खुश आहे ना, त्यातला एक उपमुख्यमंत्री तर कलाकार आहे, त्याच्याकडे बघायला. काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा करण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांना जिवंत जाळण्याचाही प्रयत्न, कडक कारवाई करणार, देवेंद्र फडणवीसांचा इशारा. त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींचे घर जाळ, त्याची अतिशय गांभीर्याने दखल ही राज्य सरकारने घेतली आहे. अशा सर्व लोकांवर पोलीस आणि गृह विभाग कडक कारवाई करेल. एका सरकारनं घेतलेला अर्धवट निर्णय मान्य नाही. उद्यापर्यंत निर्णय न घेतल्यास पुन्हा पाणीत्याग करणार. विशेष अधिवेशन बोलवा, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, जरांगे पाटलांची मागणी. सरकारने आज जे निर्णय घेतले त्यातला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. ते अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार पण नाही आणि संबंधित अधिकाऱ्याने ते वाटू सुद्धा नाही. जाळपोळीच्या घटनांमध्ये काही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते, सीसीटीव्ही तपासून नेते उघडे पडणार, उपमुख्यमंत्र्यांचा इशारा. पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते देखील त्याच्यामध्ये सामील असल्याचं लक्षात येत आहे. त्याचे व्हिडिओ फुटेजेस असर्टन झाल्यानंतर त्याची माहिती देखील आपल्याला पुरवण्यात येईल. रात्रीपर्यंत निर्णय घेतला नाही तर जलत्याग करणार, जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा. उद्यातून मराठ्यांना आरक्षणाचा निर्णय घ्या. किती दिवसात घेणार हे तरी सांगा. अधिवेशन कोणत्या दिवशी लावणार हे तरी सांगा. नसता उद्या संध्याकाळपासून पाणी सुटलं. एकाही गरीब पोरांवर गुन्हा दाखल केला तर मी बीडमध्ये येईन. आंदोलकांना त्रास दिला तर जशास तसं उत्तर देणार, जरांगेंचा थेट इशारा. आणि त्याच्यामुळे तुमची संचारबंदी तिकडे बाजूला ठेवा. जर तुम्ही एखाद्या पोरावर गुन्हा दाखल केला, त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी स्वतः इथून उठल आणि बीडच्या कलेक्टर आणि एसपीच्या समोर जाऊन बसल. हिंगोलीमध्ये महिला हातात दांडुके घेऊन रस्त्यावर उतरल्या. नांदेड हिंगोली राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन, महिलांची एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी. मराठा आंदोलकांनी परभणीमधून नांदेडकडे जाणारा रस्ता रोखला. वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठासमोरच्या रस्त्यावर आंदोलकांचा ठिय्या. सकल मराठा समाजाकडून भाजप आमदार किसन कथोरे यांचा निषेध. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कथोरेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न. कथोरेंनी शिवराळ भाषा वापरल्याचा आंदोलकांचा आरोप. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसगाड्या बंद. पुढील आदेश येईपर्यंत बस सेवा बंद राहणार, कर्नाटक परिवहन विभागाचा निर्णय. आणि आता पाहणार आहोत राजकीय बातम्या. मराठा आरक्षणावर तोडगा निघत नसेल तर सर्व 48 खासदारांनी राजीनामा द्यावा.
तसंच मी पंतप्रधान मोदींना भेटायला जायला तयार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर अपात्र होण्याच्या भीतीनं राजीनामे देत असल्याचा उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला. समावेशक असं आरक्षण तुम्ही देणार आहात की नाही, आणि जर देणार नसाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात राहू इच्छित नाही. महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या 48 खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्यावा. संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन आरक्षणाचा मुद्दा सोडवता येईल. नितीन गडकरी, भागवत कराड, पियुष गोयल, रावसाहेब दानवे यांनी आरक्षणाचा मुद्दा संसदेत मांडावा, नाहीतर राजीनामा द्यावा. उद्धव ठाकरेंचं आवाहन. मीटिंग मला कल्पना नाहीये. उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे मारेकरी, त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होतं, उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, यांनी हे आरक्षण टिकवलं नाही. खरं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात. राज्यातली राजकीय व्यवस्था भंपक, जरांगेंनी उपोषण थांबवावं. राज ठाकरेंचं जरांगेंना ट्विटद्वारे आवाहन. उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तब्येतीची काळजी घ्या. ठाकरेंचा जरांगेंना संवाद. सह्याद्रीवर उद्या सकाळी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. उद्या सकाळी 10:30 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णयाची शक्यता. न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळानं स्वीकारला. चंद्रकांत पाटलांची माहिती. तसंच सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल क्युरेटिव्ह पिटिशनसाठी सरकार पूर्ण ताकदीनिशी प्रयत्नशील असल्याचीही माहिती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये मंत्रालयाबाहेर 3 आमदारांचं लाक्षणिक उपोषण. निलेश लंके, कैलास पाटील, राजू नवघरे यांचं उपोषण सुरू. सुद्धा राज्यपालांच्या भेटीचा वेळ मागितलेला आहे आणि त्या संदर्भात राज्यपालाला आम्ही आज भेटून त्यांना सुद्धा सांगणार आहे की विशेष अधिवेशनाची मागणी राज्यपालाच्या मार्फत करणार आहोत. आणि आता मराठा आंदोलनाचे जे पडसाद उमटलेत पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. मराठा आरक्षणासाठी आज अकोले तालुक्यामध्ये कडकडीत बंद. कोल्हार घोटी महामार्गावर रास्ता रोको, सरकार विरोधात घोषणाबाजी. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको. साखळी उपोषण सुरू असतानाच केला रास्ता रोको. 1 मराठा लाख मराठाची घोषणाबाजी. जालना जिल्हा. आणि आता पाहणार आहोत राजकीय प्रतिक्रिया संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. कोल्हापूरच्या श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. उपोषण सुरू ठेवा पण पाणी प्या असं आवाहन करत कुणबी आणि मराठा एकच असल्याची शाहू महाराजांची प्रतिक्रिया. आणि पूर्वीचे मराठे सुद्धा 6 महिने शेती करायचे, 6 महिने लढाईला जायचे. मग ते दोन्ही व्यवसाय करायचे, दोन्ही तो एकच. शाहू महाराज सोबत असल्यामुळे आम्हाला बळ आलं. जरांगे पाटलांचं वक्तव्य. महाराजांचा मान राखून पाणी पिणार, पण आरक्षण दिलं नाही तर 2 दिवसांनी पुन्हा पाण्याचा त्याग करणार. 2 दिवस करणार गादीचा मान राखून आज उद्या. कारण यांनी जर 2 दिवसात आरक्षण नाही दिलं मला परत पाणी सोडणार आहे. कारण समाज महत्वाचा आहे. आधी छत्रपती शिवरायांना सुद्धा समाज आधी महत्वाचा होता. आम्हाला अर्धवट आरक्षण नको, सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या. एका पुराव्यावर सुद्धा आरक्षण देता येतं. सरकारकडे हजारो पुरावे. मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम. समितीचा प्रथम आवाज स्वीकारू. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय तुम्ही घ्या. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं त्यांनी घ्या, ज्यांना नको त्यांनी घेऊ नये. कुणबी म्हणजेच शेती आणि शेती करतो त्याला लाज का बाळगायची, जरांगेंची भूमिका.